की या देवाच्या कथेचं महात्म्य श्रवण केलं तर देवाची कथा कशी श्रवण करावी, या कथेचा अधिकारी कोण आहे हे सर्व आपण कालच्या कथेमध्ये श्रवण केलंय. आणि शौनकांनी सुतांना विचारलेला प्रश्न आपण काल ऐकला होता की शौनकादिक महर्षींनी सूत महर्षींना प्रश्न केला होता की महाराज, या पृथ्वी तलावरती जेवढ्या केवढ्या देवतांची आपण पूजा करतो, त्या देवतांची पूजा आपण मूर्ती स्वरूपामध्ये करतो, पण महादेवाची पूजा ही आपण मूर्ती स्वरूपामध्येही करतो आणि लिंग स्वरूपामध्ये सुद्धा करतो. तर लिंग स्वरूपामध्ये भगवान शंकराची पूजा का केली जाते, हा सुंदर असा प्रश्न शौनकादिक महर्षींनी सूत महर्षींना केला होता. तर शौनकादिक महर्षी सांगत आहेत, सूत महर्षी सांगत आहेत की हे शौनकांनो, भगवान शंकर जे आहेत ते भगवान शंकर काही सामान्य नाहीत, देवादिदेव आहेत, महादेव आहेत. जगाची उत्पत्तीही करू शकतात आणि जगाचा नाशही करू शकतात. आमच्या भगवान शंकराच्या वरती कोणत्या देवाची उपमा दिल्या जात नाही. विष्णूची उत्पत्ती आपल्याला सांगता येईल, ब्रह्मदेवाची उत्पत्ती सांगता येईल, पण महादेवाची उत्पत्ती आपल्याला सांगता येत नाही. आपण जर का श्रीमद भागवत कथा श्रवण करायला गेलो तर तिथे आपण कृष्ण जन्म बघतो, कृष्ण जन्म केला जातो. देवी भागवत जर का श्रवण करायला गेलो तर तिथे देवीचे आपल्याला अवतार बघायला भेटतात, देवीचं कुठून देवीची उत्पत्ती झाली ते आपल्याला ऐकायला भेटतं. रामकथेमध्ये आपण श्रवण करायला गेलं तर प्रभू रामचंद्रांचा जन्म आपल्याला बघायला भेटतो. प्रत्येक अवताराचं जर का आपण चिंतन करायचं झालं तर त्याचा जन्म कुठून झाला हे आपल्याला माहिती आहे किंवा त्याचा जन्म आपण सांगू शकतो. पण महादेवाच्या या कथेमध्ये महादेवाचा जन्म नाही, त्यांची उत्पत्ती कुठून झाली हे आपण सांगू शकत नाही. म्हणून ते देवादिदेव महादेव आहेत, ब्रह्म किंवा परब्रह्म आहेत, निर्गुण निराकार आहेत, सगुण साकार आहेत. हे भगवान शंकर सर्वात मोठे म्हणजे देवाचे देव आहेत. असाच एकदा ब्रह्मपुत्र असणारे सनत कुमारांनी हा प्रश्न नंदिकेश्वरांना विचारला होता की महाराज, आमच्या भगवान शंकराची पूजा 2 रूपामध्ये का केली जाते म्हणून. तेव्हा आमचे नंदीश्वर त्यांना उत्तर देत एक सुंदर कथा सांगतायत की एक वेळेस ब्रह्मदेव आणि विष्णू, आमचे नारायण भगवंत आणि ब्रह्मदेव, या दोघांचा विवाद चालू होता, वाद चालू होता की या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे, मोठं कोण आहे. ब्रह्मदेव म्हणायचे की मी तुझ्याहून वयाने मोठा आहे, माझी दाढी गिडी बघ, तुझ्या आजोबाचे वयस आहे, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. विष्णू म्हणायचे नाही नाही नाही, तुमची उत्पत्ती माझ्यापासून झाली आहे, मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. दोघांचं भांडण चालू होतं. भांडता भांडता बोलता बोलता त्यांचं भांडण एवढं वाढलं की त्यांचं युद्ध चालू झालं. एकमेकांवरती युद्ध करू लागले. हे अस्त्र सोडायचे, ते अस्त्र सोडायचे, दोघांचे अस्त्र सोडायला चालू झाले. बघता बघता त्यांना एवढा क्रोध यायला लागला की सगळे देव तिथे जमा झाले की नेमकं चालू काय. सर्व देव देवता त्यांचे ते युद्ध बघत होते. दोघांनाही क्रोध आलेला होता आणि त्या क्रोधामध्ये ते ब्रह्मास्त्र सोडणार होते. जसं आमच्या ब्रह्मदेवाने ब्रह्मास्त्र काढलं तसं सगळे देव आमच्या भगवान शंकराला शरण गेले आणि भगवान शंकराला शरण जाऊन त्यांना प्रार्थना केली की महाराज, इथे वादविवाद चालू आहे, ते ब्रह्मास्त्र सोडणार आहेत, ते ब्रह्मास्त्राने आपल्या सृष्टीचा विनाश होईल. असं विष्णू भगवंताला कळालं, भगवान शंकराला कळालं की लगेच आमच्या भगवान शंकराने समाधी अवस्थेतून डोळे उघडले आणि
जे ब्रह्मदेवाचं आणि विष्णू भगवंताचं युद्ध चालू होतं, त्या दोघांच्या युद्धाच्या मधात एक अग्निस्तंभ तयार झालं आणि ते अग्निस्तंभ तयार होऊन ते अग्निस्तंभ वरतीही जाऊ लागला आणि खालीही जाऊ लागला. तेवढ्याच वरती ते अग्निस्तंभ जात होतं आणि तेवढ्याच खाली सुद्धा जाऊ लागलं. ते अग्निस्तंभ बघून सर्व देव देवता तिथे चकित झाले. ब्रह्मदेव चकित झाले की अरे हे नेमकं आहे काय. विष्णू भगवंत ते बघतच राहिले. इकडे तिकडे बघतात तर काही दिसेना. ते अग्निस्तंभ वर जाते खाली जाते. त्याची उंची कोणी मापू शकत नाहीये. त्याची दृष्टी आपण बघतोय तिथपर्यंत ते जात होतं. खाली बघायला गेलं तर खाली जेवढी दृष्टी जाईल तेवढं दिसत होतं. नेमका याचा उगम कुठून झाला हे आहे काय हे काही कळायला भाग नाही. तेव्हा स्वयं भगवान शंकर तिथे प्रगट झाले. भगवान शंकर येता क्षणी सर्व देव देवतांनी त्यांना नमस्कार केला. ब्रह्मदेवाने नमस्कार केला, विष्णू भगवंताने नमस्कार केला आणि महादेव बोलायला लागले की तुमचा जो हा वादविवाद चालू आहे तो काही सामान्य नाही. या वादविवादाला जर का शांत करायचं असेल तर एकच पर्याय. हा जो तुमच्या समोर अग्निस्तंभ प्रकट झालेला आहे, या अग्निस्तंभाचा शेवट आणि या अग्निस्तंभाचा उगम कुठून झालाय हा जर का तुम्ही पत्ता लावला तर समजायचं तुम्ही श्रेष्ठ आहात. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही खाली जाणार का वर जाणार. ब्रह्मदेवाने सांगितलं मी वरती बघायला जाणार. आणि आमचे ब्रह्मदेव वरती त्या अग्निस्तंभाचा शोध घेण्याकरिता निघाले आणि विष्णू भगवंत ते अग्निस्तंभाचा शोध घेण्यासाठी खाली पाताळामध्ये गेले. विष्णू भगवंत पाताळामध्ये खाली जात होते. जेवढा अग्निस्तंभ दिसत आहे तेवढं खाली जाऊ लागले आणि इकडे ब्रह्मदेव सुद्धा वरती जेवढं त्यांना दिसतंय तेवढं वरती जात आहे. वैकुंठात गेले, स्वर्गामध्ये गेले, वरती सत्यलोकामध्ये गेले. त्याच्या वरती जाते 7 त्यांनी पार केले तरी सुद्धा त्यांना काही त्याचं सुरुवात सापडत नव्हती. नेमकं असेल कुठे. वाटेमध्ये गाय दिसली. त्या गाईला विचारलं, का ग गोमाता, या अग्निस्तंभाला इथून जाताना बघितलंस का. याच्यात शेवट कुठे तुला माहिती आहे का. गोमाता म्हणाली, ब्रह्मदेवा जाताना तर मला दिसलं पण त्याचा शेवट मी काय तुम्हाला सांगू शकत नाही. ठीक आहे. समोर गेले, वरती जाऊ लागले. जाता जाता त्यांना एक पुष्प दिसलं. केवड्याचं फूल दिसलं. तिथे केवड्याचं झाड दिसलं आणि ते केवड्याच्या झाडाला, त्या केतकाच्या पुष्पाला ब्रह्मदेवाने विचारलं की तुला या अग्निस्तंभाचा शेवट माहितीये का. त्याने सुद्धा सांगितलं, महाराज मी जाताना बघितलं पण त्याचा शेवट मी काही सांगू शकत नाही. म्हणे ठीक आहे. ब्रह्मदेव वरी निघाले. वरी जात होते पण त्यांना शेवट सापडत नाही. त्यांनी विचार केला की आता शिवजी काही मला बघायला येणार नाहीत की मी किती वरती गेलो म्हणून, आणि इथे दुसरा कोणी माझ्याशिवाय नाहीये. पण सांगून देऊ शिवजींना की मी बघितलं त्याचा शेवट म्हणून. पण काहीतरी पुरावा सुद्धा पाहिजे. मग त्या केवड्याच्या फुलाला सांगितलं, त्या केतकाच्या पुष्पाला सांगितलं की मला भगवान शंकरांनी अशी अशी अट घातलीये. आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे याच्यावरनं कळणार आहे. मी या अग्निस्तंभाची सुरुवात बघितलीये. याची तू काय कर, तिथे साक्ष दे. ती साक्ष जर का तू माझ्या सोबत दिली तर मी या देवांमध्ये श्रेष्ठ देव अशी मला पदवी प्राप्त झाली की मी तुला खूप या जगामध्ये मान सन्मान देईल. आता मान सन्मान म्हटल्यावरती महाराज कोण नाही म्हणणार. जर का आपल्याला एखादं पद प्राप्त होत असेल त्या पदासाठी कोणी नाही म्हणणारच नाही. प्रत्येक जण हो म्हणेल. त्या पुष्पाने सांगितलं ठीक आहे मी तुमच्या वतीने साक्ष देईल पण मला काय भेटणार. सांगितलं अरे एकदा मला देवादी देव होऊ दे, मी तुला जे पाहिजे ते देईल. फुलांमध्ये सर्वश्रेष्ठ असं तुझं नाव करेल. सांगितलं ठीक आहे चला. ते पुष्पाला घेऊन निघाले. वाटलं ब्रह्मदेवाला
अजून एखादी साक्ष घ्यावं सोबत. त्या गाईला बोलले की गोमाता तुम्ही सुद्धा माझ्या वतीने साक्ष द्यायला चला. गोमातेने सांगितलं नाही ब्रह्मदेवा, मी तुमच्या सोबत खोटं नाही बोलू शकत. पण ब्रह्मदेवाने सांगितलं बघा हे तुझ्या सोबत हे केतक नावाचं पुष्प आहे ते सुद्धा आपल्या सोबत येणार आहे. काही होत नाही म्हणे. चल माझ्यावरती जेव्हा सृष्टी माझ्या ताब्यामध्ये येईल तेव्हा तुला मी उंच पदावरती बसवेल, तुला श्रेष्ठत्व देईल. गोमातेने सांगितले ठीक आहे ब्रह्मदेवा, तुमची आज्ञा मी पाळते, मी तुमच्या वतीने साक्ष देईल असं बोलले. आणि ते तिघेही जण जिथून अग्निस्तंभ प्रगट झालं होतं त्या ठिकाणी जायला निघाले. आणि इकडे आमचे विष्णू भगवंत पाताळामध्ये गेलेले आहेत. 7 लोक त्यांनी पार केले, त्यांना काही शेवट सापडत नाही. म्हणून विष्णू भगवंत तसेच आपले परत शिवजींकडे आले आणि भगवान शंकरांना म्हणायला लागले देवा, मला या अग्निस्तंभाचा शेवट काही सापडला नाही, मला नाही माहिती याचा उगम कुठून झालाय. आणि विष्णू भगवंत आमच्या भगवान शंकरांना हात जोडून तिथे उभे राहिले. आणि इकडे ब्रह्मदेव थाटामाटामध्ये छाती फुगवत आमच्या भगवान शंकराकडे आले आणि म्हणतात देवा, बघा मी सांगितलं होतं मीच मोठा आहे म्हणून, मला सापडला म्हणे त्याचा उगम कुठून झालाय. मी सांगू शकतो उगम कुठून झालाय. मी सांगू शकतो म्हणे याचा उगम कुठून झालाय. मी स्वतः बघून आलो त्याचा उगम कुठे झाला म्हणून. म्हणे असं तू बघितलं त्याचा उगम कुठे झाला. हा बघितला. काय साक्ष आहे. म्हणे हे बघा हे फुल, केतकाचं फुल आणलंय मी, याने बघितलं मला वरती जाताना. गोमाता आणली, गोमातेला सुद्धा विचारा. आणि महाराज त्या केतकी पुष्पाने आणि गोमातेने त्यांची साक्ष दिली. सांगितलं हो ब्रह्मदेव आमच्या समोरच वरती गेले होते आणि ते शेवट बघून आले असं म्हटले. आमच्या भगवान शंकराला अत्यंत क्रोध आला की अरे या अग्निस्तंभात कुठे सुरुवातही नाही आणि कुठे शेवटही नाही. जर का प्रामाणिकपणे तुम्हाला इथे येऊन सांगितलं असतं तर यामध्ये श्रेष्ठत्व आपण काही नाही तर काही ठरवलं असतं. पण तू इथे मला खोटं बोललायस. बघा महाराज, आपण खोटं बोलत असताना कुठेही खोटं बोलू, पण देवापुढे, संतापुढे, गुरुपुढे आपण खोटं बोलून उपयोग नाही. देव असेल, संत असेल, गुरु असेल, आपण त्यांना कितीही खोटं बोललो तरी त्यांना माहिती असतं की खरं काय. जसं आई वडिलांना जर का मुलगा खोटं बोलत असेल तर त्याच्या डोळ्यामध्ये आईला दिसतं की खरं काय खोटं काय. तसं महाराज देवाला, गुरुला, संतांना सर्व काही कळत असतं. त्यांच्या समोर खोटं बोलून उपयोग काय. पण ब्रह्मदेवाने तिथे खोटी साक्ष म्हणून त्या दोघांनाही आणलं आणि स्वतः सुद्धा इथे खोटं बोललेले आहेत. आणि स्वतः महादेवाला राग आला महादेवाला आणि महादेवाने रागामध्ये त्यांना श्राप दिला. सांगितलं तुझे हे जे 5 मुख आहे त्या 5 मुखातून एक मुख तुझं बाजूला पडेल. आणि असं म्हणता क्षणी आमच्या ब्रह्मदेवाच्या 5 मुखाचा ब्रह्मदेव 4 मुखाचा झाला आणि त्यांचं एक मुख तिथून बाजूला झालं. आणि त्या केतकी पुष्पाला सांगितलं तू याच्या वतीने खोटी साक्ष देत आहेस ना, तर तुला सुद्धा मी श्राप देतो म्हणे. सांगितलं की तू एवढा श्रेष्ठ फुल आहे, तुझा सुगंध एवढा छान आहे, तू दिसायलाही एवढा सुंदर आहे, पण माझ्या शिवपूजेमध्ये तुझा एकही अधिकार नाही. तुला जो कोणी माझ्या या शिवपूजेमध्ये वापरेल त्याची शिवपूजा फळाला येणार नाही. शिवाय पृथ्वी तलावरती तुझा कोणीच उपयोग करणार नाही असं त्याला श्राप दिला. आणि गोमातेला सांगितलं गोमाता तुम्ही एवढ्या श्रेष्ठ आहात, पण तुम्ही सुद्धा 33 कोटी देवांचा तुमच्यामध्ये वास असून तुम्ही सुद्धा खोटं बोललात. तुमच्या मुखाचं दर्शन कोणीच घेणार नाही. तुमच्या मुखाचं दर्शन या कलियुगामध्ये कोणी घेणार नाही. शिवाय
तुम्ही तुमच्या मुखाने विष टाकाल असा त्यांना श्राप दिला. बघा, खोटं बोललेत ब्रह्मदेव, पण श्राप या दोघांना सुद्धा भेटला. ब्रह्मदेवाचं तरी एक मुख गेलं, पण या दोघांना या जगामध्ये कुठेच मान नाही भेटला. जर का एखादा व्यक्ती आपल्या समोर काही वाईट करत असेल तर महाराज आपण त्याची कधी साथ देऊ नये. त्याला समजून सांगावं की बाबा असं करू नको. आणि जर का करतच असेल तर आपण त्याच्यातून बाजूला व्हावं. त्याची साथही देऊ नये आणि त्याची संगतही करू नये. वाईटांची संगती केल्याच्या नंतर महाराज कधी कोणाचं चांगलं झालं नाही. कारण वाईट माणूस हा नेहमी वाईटच राहत असतो. जसं की म्हणतात ना, गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ कालचा गोंधळ. हे तर पाठाचं असेल ना सगळ्यांच्या. मी काय पाठ नाही केलेलं, मी असंच आजीबाईंच्या मुखातून ऐकलेलं आहे. जे पापी असतात ते पापीच असतात. आपण त्यांच्या संगतीमध्ये कधी जाऊ नये. जर का आपण त्यांची संगती केली तर महाराज आपलं सुद्धा वाईटच होणार. ब्रह्मदेवाने एकल्याने पाप केलं होतं, पण त्याचं फळ या दोघांना सुद्धा भोगावं लागलं. आणि असं ते जे अग्निस्तंभ प्रकट झालेलं आहे, ते अग्निस्तंभ दुसरं काही नाही. ते अग्निस्तंभ स्वतः आमच्या भगवान शिवजींचं लिंग आहे. तेच लिंग, त्याच लिंगामधून आपली ही सर्व पृथ्वी आहे. म्हणून त्या लिंग स्वरूपाची पूजा केली जाते. म्हणून आमचे भगवान शंकर निर्गुण आणि सगुण दोन रूपामध्ये आहेत. त्यामुळे भगवान शंकराची मूर्ती लिंगापेक्षा, मूर्ती स्वरूपामध्ये पूजा केल्यापेक्षा लिंग स्वरूपामध्ये पूजा करावी. शिवाय त्या पूजेचे अधिक असे महात्म्य सुद्धा सांगितलेले आहे. त्या भगवान शंकराची पूजा करत असताना, लिंग स्वरूपामध्ये करताना कशी पूजा करायची हे मी तुम्हाला कालच सांगितले. त्या देवाची पूजा करत असताना पूजेसाठी केतकी पुष्प वापरू नये. हे तर आता तुम्हाला कळलंच असेल. केतकी पुष्प म्हणजे कोणतं असतं मलाच आतापर्यंत कळत नव्हतं. मी म्हणायची केतकी पुष्प आहे तरी काय. मला आईनं सांगितलं, ते बघ ते दिसते ते केतकी पुष्प. पांढऱ्या कलरचं असतं, त्याच्यामध्ये थोडंसं पिवळं असते, ते असतं केतकी पुष्प. ते भगवान शंकराला कधीच वाहू नये. गोमातेचं दर्शन घेताना कधीच समोरून दर्शन घ्यायचं नाही. समोरून भगवंताचं स्वरूप आहे, पण कधीच समोरून दर्शन घ्यायचं नाही. नेहमी दर्शन घेत असताना गाईच्या पाठीमागून दर्शन घ्यायचं, शेपटीचं दर्शन घ्यायचं. तर भगवान शंकराची पूजा करत असताना गहू भगवंताला अर्पण करावे. नाही जास्त गहू अर्पण करता आले तर 12च गहू अर्पण करायचे. त्यानंतर तांदूळ भगवंताला अर्पण करायचे. गहू का अर्पण करायचं तर धनवृद्धी जर का आपल्याला आपल्या संसारामध्ये वाढवायची असेल तर भगवंताला नेहमी गहू अर्पण करावे. त्यानंतर तांदूळ अर्पण करायचे. तांदूळ म्हणजे स्वतः लक्ष्मीचं स्वरूप आहे. घरामध्ये तुम्हाला लक्ष्मी वावरायची असेल तर ते तांदूळ भगवंताला अर्पण करावे. पण तांदूळ अर्पण करताना ते खंडित नसावे, पूर्ण तांदूळ असायला पाहिजे. जसे रेशनचे तांदूळ येत असतात, त्याचे तुकडे 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 असतात, ते आपण पंचपाळात टाकून देवाला नेतो. हे ते खायला काम येणार आहेत का बरेच ना देवाला. चला सप्त्यामध्ये इथं अन्नदान करायचं असेल तर तसेच तांदूळ येतात. पण ते खंडित तांदूळ कधी देवाला व्हायचे नाही. आणि त्यातले त्यात आमच्या भगवान शंकराच्या पिंडीवरती कधीच ते तांदूळ वाहू नये. भगवान शंकराला तांदूळ वाहत असताना पूर्ण तांदूळ व्हायचे. नाही तुम्हाला जास्त तांदूळ भेटले तर 12 तांदूळ व्हायचे, पण पूर्ण व्हायचे, खंडित व्हायचे नाही. त्याने भगवान शंकर क्रोधित होतात. आपल्याला खायला बघितलं तर आपण करतो एवढे तांदूळ लागतच असतील ना, तेवढ्या तांदूळातून 12 तांदूळ चांगले निवडून काढायचे आणि तेवढेच भगवान शंकराला व्हायचे. त्यानंतर मूग भगवंताला आवडतो, मूग व्हायचा भगवान शंकराच्या पिंडीवर.
मूग व्हावा, कारण मूग वाहिल्याच्या नंतर शिवजीची कृपा आपल्यावरती होत असते. त्यानंतर साखर भगवंताला आवडते. साखरेने भगवंत काय होतो तर लवकर प्रसन्न होतो. त्यानंतर जव भगवंताला व्हावा. काळे उडीद जे असतात ते काळे उडीद देवाला व्हायचे. त्याने काय होतं तर जे आपल्या घरावरती आलेले दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट होत असतं. कशाने? काळे उडीद त्याने. आणि तिळ भगवंताला व्हायचे. तिळाने काय होतं तर आपल्याला आपण जे काही पाप केलेलं असतं सूक्ष्म पाप, ते सूक्ष्म पाप नष्ट होत असतं. आपण कितीही पाप नाही केलं, आपण म्हणतो आपण प्रत्येकाशी चांगलं राहतो, मी खूप पुण्य करतो, मी पाप करत नाही, कितीही म्हटलं तरी सुद्धा आपल्याकडनं होणारे सूक्ष्म पाप असतात. जसे सूक्ष्म कर्म असतात तसे सूक्ष्म पाप असतात. जसं आता चालताना आपण चालतोय, चालत असताना आपल्या पायाखाली मुंगी येते, किडे येतात. ते मुंगी किडे जे आपल्या पायाखाली येतात ते मरतात. ते मरल्याच्या नंतर महाराज त्यांचं पाप आपल्याला लागणारच. आपल्या मनामध्ये नव्हतं त्या जीवाला मारायचं, पण ते आपल्याकडून मेलं जातं, त्याला म्हणतात सूक्ष्म कर्म. मनामध्ये पाप येतात त्याला म्हणतात सूक्ष्म पाप. या सूक्ष्म पापाची नाश आमच्या भगवान शंकराला तीळ वाहिल्याच्या नंतर होते. आणि भगवान शंकरांना श्रीफळ वाहत असताना, नारळ वाहत असताना कधीच फोडून व्हायचं नाही. वाहत असताना भगवान शंकरांना पूर्ण श्रीफळ व्हायचंय. शिवाय त्या श्रीफळाला आपण रेशमी धागा बांधायचा. त्यामध्ये असणारे 11 रुपये असतील, 110 रुपये असतील, 108 रुपये असतील ते बांधायचे. आणि तसं आमच्या भगवान शंकराला अर्पण करायचं. त्यांच्या पिंडीवर नाही, त्यांच्या बाजूला. आमच्या गावामध्ये मी बरंच बघितलं, बाया आमच्या भगवान शंकराच्या अंगावरती डायरेक्टच ते नारळ देतात ओझं ठेवून. त्यांच्या लिंगावरती न ठेवता त्यांच्या बाजूला ठेवायचे. आणि अशी ही सरळ साधी भगवंताची पूजा आहे. अशी पूजा केल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये येणारे दारिद्र्य असेल, आपल्याकडून होणारे पाप असतील, ते सर्व नष्ट होत असतात. शिवाय ही सर्व पूजा झाल्याच्या नंतर बाकीची पूजा कशी करायची आपल्याला माहीतच आहे. अगोदर भस्म लावायचे, स्वतः पवित्र होऊन स्नान करून आंघोळ करून भगवंताच्या पूजेला जायचे. वस्त्र धारण करताना पांढरी शुभ्र वस्त्र भगवान शंकराला आवडतात. जसं आमच्या भगवान श्रीकृष्णांना पिवळे वस्त्र आवडतात, तसं भगवान श्रीकृष्णांना जसे पिवळे वस्त्र आवडतात तसे भगवान शंकरांना पांढरे वस्त्र आवडत असतात. त्यामुळे भगवान शंकराची पूजा करत असताना पांढरे शुभ्र असे वस्त्र धारण करावे. आणि शिवजीची पूजा करत असताना अगोदर स्वतःच्या कंपाळाला थोडासा भस्म लावायचा. नाही त्रिपुंड लावता आला तर थोडा का होईना भस्म लावायचा. त्याने भगवान शंकराला कळतं की अरे हा आपलाच भक्त आहे. या गंधावरनं आपल्याला खूप काही समजलं जातं. आता आम्ही वृंदावनला गेल्याच्या नंतर चंद्रकोर लावायची मी तिकडे. त्या चंद्रकोरनं मला तिकडले लोक ओळखायचे की म्हणे तुम महाराष्ट्राचे आहात का, आप महाराष्ट्र के हो क्या, छत्रपती शिवाजी महाराज के हो क्या, असं म्हणायचे. आपण जर का बाहेर देशामध्ये गेलो तर आपल्या गंधावरनं ओळखलं जातं की आपण नेमके कोण आहोत. जर का वैष्णव बघायला गेलं तर ते वरती बुक्का लावतात, खाली चंदन लावतात. आपल्याला कळतं की हा वारकरी. जो कोणी सीडी लावत असेल त्याच्यावरनं कळतं की हा वारकरी आहे. वृंदावन मध्ये तर असं आहे, जो असा पूर्ण पिवळा गंध लावतो कपाळाला त्याला वैष्णव पद्धत म्हणतात. तिकडे बऱ्याच अशा गंधाची वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यावरनं ते ओळखतात की हे नेमकं कोण आहे म्हणून. या गंधावरनं खूप काही ठरवलं जातं. जो कोणी असं त्रिपुंड लावतो कळतं की हा शिवजीचा भक्त आहे. जसं आपल्याला ओळखायला येत तसंच देवाला सुद्धा ओळखायला येत असतं की याने जर का त्रिपुंड लावलाय तर हा आपला भक्त आहे. देव आपली पूजा लवकर स्वीकारतो. त्यानंतर भगवंताला
वाहत असताना अगोदर आमच्या नंदी महादेवाला व्हावं आणि नंतर भगवान शंकराला वाचावं. काही बाया अशा आहेत, भगवान शंकराच्या पूजेला गेल्याच्या नंतर देवालाच नटवत बसतात आणि शंकर आमच्या नंदी महादेवाला देतात सोडून. कोणाकडून ते सहज होऊन जातं म्हणा, किंवा कोणी कोणी त्या थोड्याशा तल्लीन झालेल्या असतात. पण अगोदर आमच्या नंदी महादेवाला सजवावं, नंदी महादेवाची पूजा करावी आणि नंतर भगवान शंकराची करायची. आणि ही पूजा करत असताना कधीच नंदी महादेवाच्या आणि भगवान शंकराच्या मधात नाही बसायचं. बसत असताना आपलं तोंड फक्त शिवजीकडेच जावं असलं काही हट्ट करायचं नाही. तिथं मंदिरात गेल्यावरती कुठेही बसलं तरी चालतं, फक्त या दोघांच्या मधात नाही बसायचं. बसताना नेहमी या दोघांच्या बाजूला बसायचं आणि दोघांची ही पूजा करत असताना दोघांचं ही मुख आपल्याला दिसेल असं बसायचं. आणि नंदी महादेवाची पूजा झाल्याच्या नंतर भगवान शंकराला जल अर्पण करून स्वच्छ कपड्याने भगवान शंकराला पुसावं, पूर्ण त्यांना कोरडं करावं. आणि ज्या वेळेस आपण पाणी घालतो त्यावेळेस एका हाताने पाणी घालावं आणि एका हाताने भगवंताला स्वच्छ करावं. स्वच्छ करत असताना आपल्या हातामध्ये अंगठी नसावी. अंगठी नसावी. हातामध्ये ज्या बांगड्या असतात त्या बांगड्या सुद्धा पाठीमागे करायच्या. ज्या वेळेस आपण ते करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये जो भाव असतो तो भाव जर का शुद्ध असेल तर ती स्वयं भगवान शंकराला ती पूजा जात असते. म्हणून ज्या वेळेस भगवान शंकराला पाणी घालतात त्यावेळेस हातामध्ये अंगठ्या ठेवायच्या नाही, बांगड्या पूर्ण पाठीमागे करायच्या आणि नंतर भगवान शंकराच्या पिंडीला हात लावायचा. पूजा कपड्याने पुसल्याच्या नंतर भगवान शंकराला 9 जाग्यावरती गंध लावायचा. गंध लावत असताना सुरुवात भगवान शंकराची जी वरचं लिंग असतं त्या लिंगीला अगोदर 3 बोटांनी, या 3 बोटांनी भस्म लावायचंय. कोणत्या? या 3 बोटांनी, या 3 बोटांनी नाही. आणि भस्म लावल्याच्या नंतर त्यामध्ये चंदन असं उभं लावायचंय आणि त्यानंतर खाली पिंडीवरती 9 जाग्यावरती गंध लावायचा आणि उजव्या बाजूला हळदी कुंकू व्हायचंय. हळदी कुंकू वाहत असताना अगोदर हळद व्हायची खाली आणि त्या हळदीवरती नंतर कुंकू व्हायचंय. आणि मधात सुद्धा कुंकू व्हायलं तरी चालतं, पण अगोदर हळद व्हायची आणि नंतर कुंकू व्हायचंय. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलंय गहू, तांदूळ, जव, उडीद, काळं उडीद अशा या सर्व वस्तू भगवान शंकराला व्हायच्या. आणि त्यानंतर नैवेद्य दिल्याशिवाय भगवान शंकराची पूजा पूर्ण होत नाही. भगवान शंकराचीच नाही, कोणत्याही देवाची पूजा करत असताना तर त्याला नैवेद्य लावल्याशिवाय ती पूजा पूर्ण नाही. आणि तो नैवेद्य लावताना सुद्धा नैवेद्य कसा लावायचा आहे, त्या नैवेद्याला पाणी फिरवायचं. जर पाणी फिरवलं नाही तर काय होतं, काल सांगितलं होतं ना, काय होतं, ते नैवेद्य राक्षसाला जात असतो. त्यामुळे अगोदर पाणी फिरवायचं आणि नंतर तो नैवेद्य भगवंताला लागत असतो. जसं आम्ही आमच्या भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य लावत असतो, तो नैवेद्य लावताना पाणी फिरवून मी जे ताट घेते तेच कन्हैयाला ताट असतं आणि मला खायच्या अगोदर देवाला मी खाऊ घालते. हा पण आपला भाव झाला. ज्या वेळेस देवाला आपण खाऊ घालतो त्यावेळेस मार देवाच्या तोंडामध्ये कोचायचं नाही, थोडंसं देवाला दाखवायचं, थोडंसं देवाला दाखवलं जातं. जसं भगवान शंकराला तुम्ही पूजा करताना ते नैवेद्य लावता आणि त्यावेळेस एक तुकडा मोठा देवाला गेल्याच्या नंतर पेढा असेल, साखर असेल, देवाला खाऊ घालायला जातो. त्या खाऊ 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 ते देवाचं सगळं पेंट निघून जाते. एवढं त्या देवाला खाऊ घालायची गरज नाही. देव आपला नैवेद्य खातो कसा हे तुम्हाला सांगून जाते बघा. आपण ज्या वेळेस देवाला तो नैवेद्य लावतो त्यावेळेस तो नैवेद्य लावल्याच्या नंतर त्यावरती देवाची दृष्टी पडते. त्या दृष्टीने देव तो नैवेद्य बघतो आणि बघितल्याच्या नंतर तो देव ग्रहण करतो, दृष्टीने ग्रहण करतो. आणि तोच नैवेद्य जेव्हा एखाद्या वैष्णवाच्या मुखामध्ये जाईल किंवा गायीच्या मुखामध्ये जाईल तेव्हा तो देवाच्या पोटात जात असतो.
देवाला खाऊ घातल्यावरच देव खातो अशातला भाग नाही. असं या देवाला पूर्णपणे पूजा करून शिव नैवेद्य लावावा. आणि नैवेद्य लावल्याच्या नंतर जसं तुम्हाला फुलं वगैरे कोणते व्हायचे चांगलंच माहिती असेल, फक्त केतकी पुष्प हा व्हायचा नाही. आणि पांढरे फुलं देवाला आवडतात. आणि जे लाल फुल आपण देवाला वाहत असतो ते लाल फुल वाहत असताना नेहमी उजव्या बाजूने म्हणजेच आमच्या पार्वती मातेला तो व्हावा. त्यानंतर बेलवृक्षाची महिमा सांगितलेली आहे की बेलवृक्षांची महिमा काय आहे. ते बेलवृक्ष काही सामान्य नाही, स्वतः पार्वतीचा आणि शिवजीचं स्वरूप म्हणजे तो बेलवृक्ष आहे. त्या बेलवृक्षाच्या मुळाशी आमचे भगवान शंकर वास करतात. आणि वरच्या जे फांद्या आहेत त्या फांद्या म्हणजे आमच्या पार्वती माता आहे. त्या बेलवृक्षाच्या खाली आपण रोज दिवा लावत जावा. तिथे दिवा लावल्याने काय होतं तर आपल्यावरती आपण जे केलेले पाप असतात, जे आपण व्यवहारामध्ये पाप करतो, सूक्ष्म पाप नाही, व्यवहारामध्ये जे पाप करतो ते पाप नष्ट होत असतात. त्यानंतर परत वडाच्या झाडाला आपण दिवा लावत जावा भगवान शंकराला गेल्याच्या नंतर, कारण वडाचं स्वरूप म्हणजे आमच्या विष्णू भगवंताचं स्वरूप आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला सुद्धा आपण दिवा लावत जावा. अगोदर हळदी कुंकू वगैरे वाहून नंतर दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाला दिवा का लावायचा तर पिंपळाचं झाड हे मुंजोबाचं स्वरूप मानलं जातं. त्यानंतर औदुंबराच्या झाडाला दिवा लावायचा आणि औदुंबराच्या झाडाची पूजा करायची, कारण औदुंबराच्या झाडामध्ये स्वयं आमच्या दत्तात्रयांचं स्वरूप मानलं जातं. आणि दत्तात्रयांचं स्वरूप म्हणजे तुम्हाला काही सांगायची गरज नाही, स्वतः ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि विष्णू ह्या तिघांचंही स्वरूप म्हणजे आमचे दत्तात्रय आहे. आणि त्या दत्तात्रयांचं स्वरूप म्हणजे औदुंबराचं झाड आहे. भगवान शंकराच्या पूजेला गेल्याच्या नंतर औदुंबराच्या झाडाला, पिंपळाच्या झाडाला, वडाच्या झाडाला आणि बेलाच्या झाडाला तिघांनाही दिवा लावायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या तुळशी मातेला दीप लावायचा आहे. तुळशी मातेला आपण फक्त भगवान शंकराच्या पूजेला गेल्याच्या नंतरच लावावा अशातला भाग नाही, रोज सायंकाळच्या वेळेला सुद्धा आमच्या तुळशी मातेला आपण दिवा लावत जावा. आज आपल्यामध्ये हे सर्व चालते, पण सिटीच्या ठिकाणी बघायला गेलं तर आज कोणी तुळशी मातेला दिवा लावत नाही, पण सायंकाळची वेळ झाली की आपण तो दिवा लावत जावा. सायंकाळच्या वेळेलाच का लावावा तर बघा, जाता जाता सांगून जाईन, आज आपल्याच याच्यातल्या एका ताईने मला सांगितलं की ताई तुम्ही काय करा, इकडलं तिकडलं सांगण्यापेक्षा आम्हाला जास्त पूजा गिजा कशी करायची तेच सांगा. परत काही ज्ञानाच्याच गोष्टी सांगा म्हणे. म्हटलं चालते, म्हटलं तसं काही नाही. म्हटलं तुम्हाला झोप तर नाही यायची? नाही नाही म्हणे, आम्ही झोपत नाहीत, काही नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला आज सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगते. तुम्ही मनाने काय भाडोळी लावली आल्यापासून आज काही कळेनच नाही, पण हे त्याचं कारण आहे. तर या तुळशी मातेला आपण नेहमी दीप लावत जावा. तुळशी मातेचा जर घरामध्ये तुळस, आपल्या दारामध्ये जर का तुळस असेल तर समजायचं हे वैष्णवांचं घर आहे. त्यामुळे तुळशी मातेला नेहमी आपण तुळशी मातेला नेहमी आपण दीप लावत जावा. आणि जर का आपल्यावरती कर्ज झालेलं असेल तर प्रदोष व्रत आपण केला पाहिजे. जे भगवान शंकराचं प्रदोष असतं ते प्रदोष व्रत करायचं. आणि तो प्रदोष व्रत सोडत असताना ज्या वेळेस ते आपण प्रदोष सोडतो त्यावेळेस बिना मिठाचं काहीही खाता तो प्रदोष सोडावा. असे 4 प्रदोष करत जावे. असा या शिवपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. नमः शिवाय, ओ नमः शिवाय. नमः
गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा जटाधरा शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा जय हो हर हर बोले नमः शिवाय केदारेश्वर शिव केदारेश्वर हर हर बोले नमः शिवाय गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय नर्मदेश्वराय शिव नर्मदेश्वराय हर हर बोले नमः शिवाय नर्मदेश्वराय शिव नर्मदेश्वराय शिवा 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 जटाधरा जटा जटाधरा जटाधरा गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओ नमः शिवाय नमः शिवाय प्रेम के साथ ताली के साथ नमः शिवाय नमः शिवाय शिवा मेरे प्राणदाता मेरे शिवा मेरे नाथ शिवा मेरे शिवा नर्मदेश्वरा शिव नर्मदेश्वरा हर हर बोले नमः शिवाय नम पार्वती पते हर 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 महादेव नर्मदे महादेव की जय। तर अशी या भगवंताची पूजा करावी आणि पूजा झाल्याच्या नंतर भगवान शंकरांना अर्धी प्रदक्षिणा घालावी।
भगवान शंकरांना कधीच पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही, प्रदक्षिणा घालताना अर्धी घालावी. तर असं सोपं साधं भगवान शंकराची आपली पूजा आहे. या भगवान शंकराच्या पूजेमध्ये दिवा लावावा. दिवा लावताना तुपाचा दिवा लावत जावा. एक नारदांनी एक वेळेस नारद महर्षी आमचे तपश्चर्या करायला निघाले होते. तप करायला निघाले नारद महर्षी आणि तप करायला निघाल्याच्या नंतर त्यांनी पवित्र अशी हिमालयाच्या ठिकाणी एक जागा बघितली. ते हिमालयाच्या ठिकाणी सुंदर अशी एक गुहा होती. त्या गुहेमध्ये नारद महर्षीने तप करायचं ठरवलं. तप करण्याकरिता बसलेले आहेत. एक चित्त देऊन भगवंताचं भजन करू लागले, भगवंताचं तप करू लागले. शांत डोळे झाकलेले आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय अशी भगवंताचं तप करायला लागले. बघता बघता त्यांचं तप वाढलं. एवढं तप केलं, 1000 वर्ष तपश्चर्या करायला लागले. आमच्या इंद्रदेवताला भीती वाटली. अरे नारद महर्षी एवढं तप करायला लागले, देव जर का प्रसन्न झाले आणि यांना एखादं वरदान दिलं मोठं तर आपलं काय होणार. आमच्या इंद्रदेवाची खुर्ची म्हणजे लेच हलकी आहे आणि कधी निष्ठल काही सांगताच येत नाही. कोणी थोडीशी तपश्चर्या केली की आमच्या इंद्रदेवाच्या मनामध्ये धकधुक 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 चालू होते की अरे आपली पदवी जाती का काय. लगेच इंद्रदेवाला भीती वाटते. नारदांनी तप केलंय, जर का यांचं तप फळाला आलं तर आपलं काही खरं नाही, आपलं पद गेलं म्हणून समजा. भीती वाटली आणि त्यांना ठरवलं की आता नारद महर्षींचं तप भंग करायचं. त्यांची समाधी भंग करायची ठरवली आणि कामदेवाला बोलवलं. म्हणे कामदेवा, तुम्ही माझे मित्र आहात, परम मित्र आहात. माझं एक तुमच्याकडे काम आहे, तेवढं माझं काम पूर्ण करून द्या. सांगितलं. नारद महर्षी तप करत आहेत हिमालयावरती. तिथे जायचं आणि त्या नारद महर्षींचं ते असणारं तप आहे, जी साधना आहे ती भंग करायची. कामदेवाने सांगितलं ठीक आहे. कामदेव आमच्या नारद महर्षीची तपश्चर्या भंग करण्याकरिता निघाले. गेल्याच्या नंतर नारद महर्षींचा तप भंग करायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून काही ते तप भंग झालं नाही. आणि नारद महर्षी समाधी अवस्थेतून उठल्याच्या नंतर त्यांना कळालं की अरे स्वतः कामदेव आपल्याला तप भंग करण्याकरिता आला होता, पण आपली समाधी काही उठली नाही. आता यांना कामाने नाही वेधलं, पण अभिमानाने वेधलं. तो अभिमान घेऊन ते भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराला सांगायला लागले, देवा तुम्हाला माहित आहे का काय झालं. काय झालं. अहो मी तपश्चर्या करत होतो हिमालयावरती, तेव्हा इंद्राने स्वयं कामदेवाला माझ्याकडे पाठवलं, पण कामदेव माझं काहीच करू शकला नाही. मी कामाला जिंकलं. अभिमानाने सांगू लागले. शंकर भगवंताने सांगितलं तू कामदेवाला जिंकलं ठीक आहे, पण हे जे तू मला सांगितलंय ते परत कोणाला सांगू नको. नारदांना वाटलं भगवान शंकराला वाटतं फक्त तेच तप करू शकतात, तेच कामाला जिंकू शकतात, आम्ही जिंकू शकत नाहीत का. मी जिंकलं हे ते दुसऱ्यांना सांगू देत नाहीत. त्यांना वाटतं माझं वर्चस्व कमी होईल. मनामध्ये द्वेष आणला आणि ब्रह्मदेवाला जाऊन सांगायला लागले. आणि ब्रह्मदेवा मी कामाला जिंकलं, मला स्वयं कामदेव आला होता माझी समाधी भंग करायला, पण माझी समाधी भंग झाली नाही.
ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, तुझं अभिनंदन आहे, पण ही गोष्ट तू विष्णू भगवंताला सांगू नको. आता नको सांगू म्हटल्यावरती आमच्या नारद महर्षीला जरा जास्तच, काही लोक असतात तसे, एखादी गोष्ट नको करू म्हटलं तर ते तीच करायला जातात. तसेच नारद महर्षी नको करू म्हटलं तर तेच करायला जातात. निघाले गेले विष्णू भगवंताकडे. भगवान आमचे शेण करत होते, एकदम शांत शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शिवांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी विरजानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथम्. एकदम शांत शांत भगवान नारायण भगवान विष्णू तिथे शेण करत होते आणि नारद महर्षी तिथे जाऊन म्हणतात नारायण नारायण. हे विष्णू भगवंता, तुम्हाला माहित आहे का मी काय केलं? आणि नारदा, कोणता पराक्रम करून आलात? आणि देवा, मी काही सामान्य पराक्रम केला नाही, स्वतः कामदेवाला जिंकलंय मी. या जगात कामदेव कोणाला सोडत नाही, प्रत्येकाला भेटतो. तुम्हाला सुद्धा भेटलेलं आहे, पण मी कामदेवाला जिंकलो. असं म्हणे तू कामदेवाला जिंकलस? हा, आमचे कान खूप खोडसर बघा. हे विष्णू भगवंत म्हणजे खूप वेगळे, छळ करतात, प्रत्येकासोबत छळ केलेला आहे विष्णू भगवंताने. मोहिनी रूप धारण केलं आणि मोहिनी रूप धारण करून प्रत्येकाला आपल्याकडे वेधून घेतलं आणि विष दिलं त्या राक्षसांना, आपण घेतलं अमृत. एवढंच नाही, विष्णू भगवंताने खूप काही छळ केलेले आहेत. ज्यावेळेस भगवंताने मोहिनी रूप धारण केलं होतं त्यावेळेस आमचे गुरुवर्य बालाजी बाबा खूप छान भाव देतात. म्हणजे ज्यावेळेस भगवंताने मोहिनी रूप धारण केलं अमृतासाठी, तेव्हा त्या रूपाचं दर्शन आमच्या भगवान शंकराने केलेलं नव्हतं. भगवान शंकराला आतुरता लागली होती की अरे या मोहिनी रूपाचं दर्शन आपल्याला सुद्धा व्हावं. खूप प्रयत्न केले दर्शन घ्यायचे, पण विष्णू भगवंत म्हणाले देवा, हे रूप काही तुमच्यासाठी नाहीये, हे रूप माझ्या भक्तांसाठी, हे रूप राक्षसांसाठी आहे. तुम्हाला कशाला म्हणे? नाही, मला ते दर्शन घ्यायचंय. अहो देवा नको, तुम्हाला कशाला ते दर्शन? पण आमचे भगवान शंकर हट्टालाच होते. सांगितलं ठीक आहे, देईल मी तुम्हाला एखाद्या दिवशी माझ्या मोहिनी रूपाचं दर्शन. ठीक आहे म्हणे. आणि भगवान शंकर एकदा आपल्या सहपरिवारासोबत पृथ्वी तलाचं भ्रमण करण्याकरिता निघाले होते. बघा, भगवान शंकर सायंकाळच्या वेळेला पृथ्वीचं भ्रमण करत असतात. त्यामुळे सायंकाळच्या वेळेला आपण कधी झोपू नये, कधी खाऊ नये, कधी काही विभिचार करू नये किंवा सायंकाळच्या वेळेला कुठे काहीच असं वाईट आपण वागू नये. त्यावेळेला फक्त देवाचं नामस्मरण करावं. हरिपाठ हा सायंकाळीच का घेतला जातो? तर याच्यामुळे भगवान शंकर जेव्हा पृथ्वीचं भ्रमण करतात तेव्हा त्या सायंकाळच्या वेळेला भ्रमण करताना आपला भक्त जे करत आहे त्याला तथास्तु म्हणून जातात. कारण आमचे भगवान शंकर भोळे आहेत, आपण जे त्यांना दिसतं त्यामध्ये ते तथास्तु म्हणून जातो. जर का आपण झोपत असतो आणि भगवान शंकराने आपल्याला बघितलं की भगवान शंकर म्हणतो तथास्तु, असाच झोपत राहा. आपण खात असतो तर भगवान शंकर म्हणतात तथास्तु, असाच खात राहा. भांडण चालू असेल तर तथास्तु म्हणतात, असंच भांडत राहा. म्हणून म्हाताऱ्या आजी म्हणतात ना, अरे सायंकाळच्या वेळेला भांडू नको रे. त्याचं कारणच आहे, सायंकाळच्या वेळेला फक्त भगवंताचं नामस्मरण करावं. जर का आपण जप तप करत बसलेलो असतो तर भगवान शंकर आपल्याला प्रसन्न होऊन वरदान देतात की असंच देवाचं भजन करत राहा. किंवा एखादं चांगलं काम करत असतो तर तथास्तु म्हणून जातात. त्यामुळे सायंकाळच्या वेळेला आपण चांगले कर्म केले पाहिजे. असंच त्या सायंकाळच्या वेळेला भगवान शंकर आपल्या सहपरिवारासोबत पृथ्वीचं भ्रमण करण्याकरिता निघाले होते आणि मधातच आमच्या विष्णू भगवंताने भगवान शंकराला मोहिनी रूपाचं दर्शन दिलं. दर्शन दिल्यावर जसं मोहिनी रूप भगवंताने बघितलं तसं त्याच्या पाठीमागे पळायला लागले.
मोहिनी रूप म्हणजे भगवंताचं जे मोहिनी अवतार होता ते समोर चालायचं आणि आमचे भगवान शंकर त्यांच्या पाठीमागे चालायचे. पुढे पुढे जाऊ लागले तेव्हा गणपती भगवंत म्हणतात, पप्पा तुम्ही कुठे चालले? अरे बाळा आपल्याला नवीन मम्मी आणायला चाललो, थांबा थांब. असं सुंदर भाव आमचे गुरुवारी द्यायचे. असे हे भगवान विष्णू आहेत. प्रत्येकासोबत छळ कपट केलेला आहे. या नारदाने असं सांगितल्यावरती आता देव म्हटले, बर तू कामाला जिंकलंस, ठीक आहे म्हणे. आणि भगवान शंकराने एक मायावी नगर तयार केलं. त्या नगरामध्ये एका सुंदर स्त्रीचं, ती सुंदर स्त्री म्हणजे विश्वमोहिनी, त्या विश्वमोहिनीचं स्वयंवर तिथे ठेवलं. त्या स्वयंवरामध्ये अनेक राजा हे आले होते. मायावी नगरी होती. त्या नगरामध्ये, त्या नगराच्या वरतून आमचे नारद महर्षी जाऊ लागले. ते नगर बघितलं. ते नगर एवढं सुंदर होतं. विचार केला याचं थोडंसं बघून यावं. मधात जाऊन बघतात तर तिथे सुंदर अशा विश्वमोहिनीचं त्या स्वयंवर चालू होतं. त्या स्वयंवरामध्ये प्रवेश केला आणि जाऊन जसं तिथे नारद महर्षी गेले तसं त्या विश्वमोहिनीच्या वडिलांनी, पिताश्रींनी त्यांचा आतिथ्य केलं, मान सन्मान केला आणि म्हणतात की नारद महर्षी आमच्या मुलीचं स्वयंवर आहे. जरा हिचा हात बघून सांगा हिचं स्वयंवर कोणासोबत होणार आहे, कसं हिचं भाग्य कसं आहे सांगा. तिचा हात हातात घेतला आणि जसा आमच्या नारद महर्षीने हात घेतला तसा हात तर हातात घेतलाय पण बघू लागले तिच्या चेहऱ्याकडे. सारखं तिच्याकडे बघत होते आणि तिच्या तोंडाकडे बघून सांगायला लागले हिच्या सोबत जो लग्न करेल तो अमर होऊन जाईल. बऱ्याचशा अशा उपमा देऊ सांगितल्या आणि पटकन तिथून निघाले आणि विष्णू भगवंताकडे गेले. विष्णू भगवंताला जाऊन म्हणतात, देवा आतापर्यंत तुझी खूप सेवा केली पण माझी एक इच्छा आहे, माझी इच्छा पूर्ण कर. सांगितली काय इच्छा आहे? पण देवा मला तुमचं रूप हवंय. सांगितलं ठीक आहे माझं रूप देतो तुला. लगेच भगवान विष्णूंनी त्यांचं रूप दिलं. पण देताना भगवान विष्णूंनी स्वतःच रूप दिलं. पण जसं त्या सभेमध्ये नारद महर्षींना प्रवेश केला तसं ते स्वरूप एका वानराच्या रूपामध्ये झालं. त्यांचं मुख वानराचं दिसू लागलं. शरीर अत्यंत सुंदर दिसायचं पण मुख वानराचं दिसत होतं. हे बघून सगळे त्या सभेमधले त्यांना हसू लागले. सगळे त्यांची निंदा करू लागले. यांना वाटलं अरे मला सगळे हसताय तरी का. या लाईन मध्ये जाऊन बसले. जसं त्या लाईन मध्ये जाऊन बसले तसं त्यांच्या जवळचे राजमहर्षी दुसरीकडे जाऊन बसले. विश्वमोहिनी आमच्या नारद महर्षींच्या जवळ आली. नारद महर्षींना वाटलं मी एवढं सुंदर आमच्या विष्णू भगवंताचं रूप घेतलंय, ही विश्वमोहिनी नक्कीच मलाच हर घालेल. पण तिनं जसं नारद महर्षींना बघितलं तसं समोर नाही तर ती रांग सोडूनच पुढच्या रांगेमध्ये गेली. नारद महर्षींना वाटलं तिने मला नीट बघितलं नसेल. दुसऱ्या रांगेमध्ये जाऊन बसले तिच्या जवळ. जसं तिने बघितलं तसं परत तिथून बाजूला निघून गेली. देवाला वाटलं, नारद महर्षीला वाटलं नेमकं चालू तरी काय. थोडस बाहेर जातात आणि बाहेर जाऊन पाण्यामध्ये आपली परछाई बघतात. तेव्हा काही आरसे वगैरे नव्हते. त्या पाण्यामध्ये बघितलं तर वानराचं रूप दिसायला लागलं. राग आला आणि रागामध्ये भगवान विष्णूंना श्राप दिला की हे भगवंता तू मला वानराचं रूप दिलंय. मी एक स्त्रीची अभिलाषा केलेली होती पण त्या स्त्रीचं रूप तू मला न देता एक वानराचं रूप दिलंय. तुला मी आता श्राप देतो देवा. ज्यावेळेस पृथ्वी तलावरती तुझा अवतरित होशील त्यावेळेस त्या पृथ्वी तलावरती तुला एका वानराचंच मदत घेऊन तुझ्या स्त्रीला तुला शोधावं लागेल. तुला तुझ्या स्त्रीचा वियोग होईल असा श्राप देऊन नंतर त्यांना उपश्राप म्हणून सांगितलं की तुम्हाला वानरांची तिथे मदत लागेल. असा भगवंताला श्राप दिला. पण श्राप दिल्याच्या नंतर थोड्या वेळाने पश्चाताप वाटला की अरे आपण स्वयं भगवंताला श्राप दिलाय.
पश्चाताप वाटला आणि देवाला जाऊन शरण गेले. हरिशरणम हरिशरणम, देवा मला माफ करा. देवाने सांगितलं, तुला झालेला अभिमान होता, तो अभिमान मला नष्ट करायचा होता, म्हणूनच मी ती मायावी नगरी तयार केली. हे जेव्हा सांगितलं तेव्हा मनामध्ये खंत वाटायला लागली आणि देवाची माफी मागत होते. तेव्हा विष्णू भगवंताने सांगितलं, तुला जर का तुझ्या प्रायश्चित्त पाहिजे असेल तर भगवान शिवजींची प्रार्थना कर, भगवान शिवजीचं जप तप कर, त्यांची कथा श्रवण कर, त्यांचं नामस्मरण कर असं सांगितलं. आणि लगेच आमचे नारद महर्षी भगवान शिवजीचं जप करायला लागले. जसं नारद महर्षी भगवान शिवजीचं जप करत होते तसंच आता आपल्याला सुद्धा भगवंताचं नामस्मरण करायचे. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, प्रत्येक जणाने उठून हे जप करायचं आहे. प्रत्येक जणाने पावल्या खेळायच्या आहेत. पावले येत असतील ना आपल्याला? आपल्या गावातले 2-3 सप्ते होते तर आजच कळालं मला. प्रत्येकाला इथे पावले येतच असतील. प्रत्येकाने उठायचे आणि या पावले खेळायचे आहेत. बघा, हा आनंद तुम्हाला परत परत भेटणार नाही. आतापर्यंत एवढं ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, शिवजीचं म्हटल्याच्या नंतर तुम्ही ऐकून पण घेतात हे मला आता कळाले. आता लोक वाटायचं जर का नुसतंच ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या तर मला माझ्या माघारी उगाच शिव्या देतात का काय, म्हणून भीती वाटत होती. पण आता कळाले शिवजीचं ज्ञानाचं सांगायचं म्हटलं सगळे ऐकतात म्हणून. आता ह्या भाग बाजूला राहू दे, थोडासा कथेमधला आपण आनंद घेऊया. कथा ही आनंद घेण्यासाठी असते. प्रत्येकाला आनंद घ्यायचा असेल तर प्रत्येकाने आपण आपल्या जागेवरती उठून पावले खेळत भगवंताचं नामस्मरण करायचे. लवकर सर्वांना जागे उठायचे. माता वर्ग आणि पुरुष वर्ग यांनी गोल्ड रिंगण करून आपला एक 5 मिनिट आनंद घ्यायचा फक्त आणि फक्त भगवान शिवासाठी. भोले बाबा मेरे भोले बाबा, भोले बाबा मेरे भोले बाबा, भोले बाबा
गायो रे मेरे भोले गायो, भोले गायो रे श्याम गायो रे, भोले गायो रे मेरे श्याम गायो रे. बनवारी गिरिधारी ताली के साथ, बनवारी गिरिधारी बनवारी तेरी यारी ने दीवाना बना दिया, बनवारी तेरी यारी ने दीवाना बना दिया, दीवाना बना दिया, वे मसाला बना दिया, दीवाना बना दिया, वे मसाला बना दिया. भोलेधारी कैलसधारी जटाधारी तेरी यारी ने दीवाना बना दिया, जटाधारी तेरी यारी ने दीवाना बना दिया. पार्वतीपते हर शिव हर हर महादेव नर्मदे शिवाय नमः. असा सुंदर आनंद कथेमध्ये घेतला पाहिजे. कथा आपल्याला श्रवण करायची 3 तासाची कथा असते. 3 तासाच्या कथामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं ज्ञान सुद्धा देतील, पाहिजे तेवढं तुम्हाला विनोद सुद्धा करता येईल. पण या कथेमध्ये आल्याच्या नंतर अर्धा तास तरी आपलं थोडस तरी आपण इथे आनंद घेतला पाहिजे. तर काही जणींनी त्याला पावले खेळले असतील, काही जणींनी फुगडे खेळले असतील. त्यांना जेवढा आनंद भेटलाय तेवढा नुसतं उभं राहिलं होतं, त्यांना आनंद भेटला नाही. बरोबर आहे का नाही? त्यांच्याकडे बघत होतात तेव्हा तुम्हाला वाटत असेल का आपण सुद्धा थोडस हे करा. अहो करून घ्या ना, कोण काय बोलणार आहे तुम्हाला? हा आनंद इथं स्टेजवर बसल्याच्या नंतर मला सुद्धा वाटते तुमच्यामध्ये खाली येऊन मी सुद्धा थोडस पावले खेळावं. पण महाराज ते सौभाग्य प्रत्येकाला भेटत नाही. या मंडपामध्ये येऊन ज्या वेळेस आपण डीजे पुढे नाचत असतो महाराज, त्यावेळेस आपल्याला बरेच जण बघतात. काही जण नाव ठेवतात, काही जण चांगलं म्हणतात, कोणाला ते स्टेजच्या त्या डीजेच्या आवाजाने अंग घालतं कोणाचं. तर महाराज या संगीताने, या भगवंताच्या भजनाने, या भजनामध्ये त्याचा अंग घालतं, तो महाराज खरा भाग्यवान आहे. या भजनाने प्रत्येकाचा अंग घालू शकत नाही किंवा प्रत्येक जण या भजनामध्ये नृत्य करू शकत नाही. ज्याच्यावरती भगवंताची कृपा आहे तेच हे करू शकते. इथे आपण एवढे उपस्थित आहेत तरी सुद्धा आपण भगवंताच्या भजनामध्ये जर का तल्लीन होत नसतो तर आपल्यासारखा महाराज अभागी कोणी नाही. उभा राहिलाच आहात, थोडेसे पाय हलवून घ्यायचे, काय होतं? पाय हलवलं मोकळे होते तर दुखत गिकत नाही. ज्यांना पावलं खेळत का त्यांना विचारा कसे पाय गे मोकळे झालेत त्यांचे. आमच्या आजोबांना विचारत ते भारी खेळले. समाधान माणसाला प्राप्त होत असतं ते म्हणजे या भगवंताच्या आनंदाने. हा आनंद प्रत्येक ठिकाणी नाही.
आनंद जगामध्ये तुम्ही शोधत आहात ना, तर त्या आनंद तुम्हाला सापडून देण्याचं डायरेक्ट ठिकाण आज मी तुम्हाला सांगते. जगामध्ये इकडं तिकडं मुलाबाळांसोबत तुम्ही आनंद शोधताय, नवऱ्यासोबत आनंद शोधताय, बायकोसोबत आनंद शोधताय. तो आनंद तुम्हाला एक वेळेस भेटेल, पण क्षणिक भेटेल. पण इथे आनंद घेतल्याच्या नंतर हा आनंद तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील. आनंद आदाय नित्य निरामय. आनंद आदाय नित्य निरामय. आनंद आनंद नित्य निरामय. आनंद आदाय नित्य निरामय. आनंद आनंद अद्वैत नित्य निरामय. जे कान जय योगियाचे नित्य निरामय. हा आनंद नित्य राहणार आहे, हा आनंद सदा राहणार आहे. या वर्षी जर का तुम्ही इथे एवढा आनंद घेतला तर नक्कीच पुढच्या वर्षीपर्यंत तुमच्या लक्षात राहील की ती टाकळीशी जी आली होती ना ती पोरगी, तिने लय नाचवलं होतं, ते तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत लक्षात राहील. पुढच्या वर्षीच नाही त्याच्यानंतर सुद्धा लक्षात राहील की आपल्या आबांनी लावलेली जी कथा होती त्या कथामध्ये आम्ही लय आनंद घेतला होता. हे तुम्हाला खूप दिवस लक्षात राहील. खूप दिवस म्हणण्यापेक्षा देवाचं कार्य समोर आलं की तुम्हाला ते लक्षात येईल. चार बाया तुम्ही एकमेकांशी बोलत बसलात की लगेच तुमच्या लक्षात येईल की अरे त्या सप्त्यामध्ये आपण एवढा आनंद घेतला होता, आणि ह्या सप्त्यात तुम्ही घेतला की माझी गॅरंटी पुढच्या सप्त्यामध्ये सुद्धा तुम्ही एवढाच आनंद घेता. म्हणून प्रत्येकाने या कथेमध्ये आल्याच्या नंतर भगवंताच्या कथेचा आनंद घ्यायचा आहे. तर असं ते नारद महर्षी सुंदर असं देवाचं स्मरण करू लागले. भगवान शिवजीची प्रार्थना केली. भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं, देवा माझ्याकडून एवढा मोठी चुकी झालीये, या चुकीचं प्रायश्चित्त मी कसं करू? भगवान शिवजीने सांगितलं, अगोदर तुझ्यामध्ये असणारा जो हरिहर विषय भेद आहे तो भेद अगोदर काढून टाक. बघा या वारकरी संप्रदायामध्ये
2 देवांना मुख्यता प्राप्त दिलेली आहे, तसं तर 3 देवतांना मुख्यता दिलेली आहे. एक म्हणजे आमचे पंढरीनाथ पांडुरंग, दुसरा भगवान शंकर आणि तिसरे म्हणजे आपले गुरुवर्य. या तिघांना प्राधान्यता दिलेली आहे. या तिघांचं वर्चस्व सांगितलेलं आहे. वारकरी संप्रदायातील जे वारकरी असतात ते पांडुरंग परमात्म्याला खूप मानतात. पंढरीनाथ जो पांडुरंग आहे त्याच्या वारीला जाणारे जे वारकरी आहेत ते वारकऱ्यांचा आपण भाव बघावा. ते जेवढं त्या पांडुरंगावरती भाव ठेवतात तेवढाच भाव भगवान शंकरावरती सुद्धा ठेवतात. जे कृष्ण भक्त आहेत ते कृष्ण भक्त तेवढाच भाव आमच्या भगवान शंकरावरती ठेवतात. वास्तविक बघायचं झालं तर आपला वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ संप्रदाय आहे, एवढा शुद्ध संप्रदाय आहे की या संप्रदायामध्ये 33 कोटी देवतांना समान मान्यता दिली जाते. तो म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. यामध्ये सगळ्या देवतांना समान मान्यता आहे. एक नरहरी सोनार नावाचे महान संत होऊन गेलेले आहेत. ते संत महाराज जातीने सोनार होते आणि नेहमी भगवान शंकराचीच पूजा करायचे, भगवान शंकराचंच तप करायचे, भगवान शंकराचीच आराधना करायचे. ते भगवान शंकराला सोडून कधी दुसऱ्या देवताची त्यांनी पूजा केली नाही. राहिला महाराज एक वेळेस ते पंढरपूरमध्ये आले. पंढरपूरमध्ये येऊन त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही. एक वेळेस एक पांडुरंग परमात्म्याचा भक्त होता. त्याने भगवंताला नवस केला होता की देवा मला मुलगा होऊ दे. जर का मला मुलगा झाला तर मी तुला चांदीचा कडदुडा करेन. भगवान पंढरीनाथाने त्याची प्रार्थना ऐकली आणि महाराज त्याला मुलगा झाला. ज्यावेळेस मुलगा झाला तेव्हा लक्षात आलं की आपण भगवंताला नवस केला होता, तो नवस आपण पूर्ण करावा. बघा, देवाला नवस केल्याच्या नंतर तो नवस महाराज पूर्ण करावा. तुम्ही म्हणाल कालच कथेमध्ये सांगितलं होतं देव काय आमचंच भुकेलं आहे का? पण महाराज आपल्याला जर का एखाद्या व्यक्तीने सांगून ठेवलं असेल की मी तुझ्यासाठी हे करेल किंवा मी तुझ्यासाठी हे करू शकतो किंवा मी तुला हे करून देईल, असं म्हटल्याच्या नंतर आपल्याला आशा लागते की बाबा तो आपल्याला तो देणार आहे. तसं देवाला सुद्धा आशा लागते की माझा भक्त मला तो देणार आहे. म्हणून केलेले नवस महाराज पूर्ण करत जावा. त्याच्या लक्षात आलं की आपण पांडुरंगाला नवस केलेला होता, तो नवस पूर्ण केला पाहिजे. लगेच सोनाराकडे जायचं ठरवलं. फार श्रीमंत असा तो भगवंताचा भक्त. मग आता देवाला कडदुडा करायचा आहे. कडदुडा करून देण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ असा डिझाईनचा कडदुडा कोण करून देईल? इकडे तिकडे चौकशी केली तर सांगितलं जे नरहरी महाराज आहेत, नरहरी सोनार, खूप मस्त ते सोनार आहेत. डिझाईन वगैरे छान करून देतात, छान भावामध्ये सुद्धा लावतात. छान आहेत ते महाराज, म्हणे त्यांच्याकडे जा. नरहरी महाराजांकडे गेले आणि सांगितलं माझ्या पंढरीनाथ भगवंताला मला कडदुडा करायचा आहे चांदीचा, मला कडदुडा करून द्या. सांगितलं माप द्या. अहो तुम्हाला माप पाहिजे तर चला ना भगवंताच्या त्या मंदिरामध्ये आणि घ्या माप. सांगितलं मी दुसऱ्या देवताला आराध्य मानत नाही, मी दुसऱ्या देवताचं दर्शन घेत नाही, मी दुसऱ्या देवाकडे येत नाही, मी फक्त माझ्या शंकरालाच मानतो. आणि असं ठीक आहे, मग आम्ही काय करतो, देवाचं माप घेऊन येतो, तुम्ही आम्हाला तशी साखळी करून द्या. ठीक आहे म्हणे. त्या भक्ताने पुजाऱ्याकडून भगवान पंढरीनाथाची जी कंबर आहे त्या कमरेला साखळी करायचं माप घेतलं आणि ते माप घेऊन नरहरी महाराजांना दिलं. ज्या वेळेस संत नरहरी महाराजांना ते देण्यात आलं त्यावेळेस त्यांनी तशाच प्रकारची सुंदर अशी साखळी त्यांना करून दिली, कंबरपट्टा करून दिला आणि त्याच मापाचं करून देऊन त्यांना आता ते दुसऱ्या दिवशी तिथे भगवंताला जाऊन वाहणार आहेत. भगवंताजवळ नेलं, ते भगवंताला बांधायला लागले, ती कमी पडायला लागली साखळी. सांगितलं नरहरी महाराज अहो ही कमी पडतीये की? ठीक आहे म्हणे, थोडीशी वाढून देतो. वाढून दिली, थोडी वाढून दिली तर आता भगवंताला घालायला गेले, आता ती मोठी व्हायला लागली.
म्हणे नरहरी महाराज ही मोठी होईली, ठीक आहे म्हणे कमी करून देतो. कमी करून दिली, परत ती लहान व्हायला लागली. अरे असं काय होतंय? एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. राग आला नरहरी महाराजांना, सांगितलं थांबा तर मीच बघतो काय येतं. पण मी दुसऱ्या देवतांना बघत नाही, मी माझ्या भगवान शंकरालाच बघतो. काय करायचं मग? म्हणे डोळ्याला पट्टी बांधून जाऊया. डोळ्याला पट्टी बांधली नरहरी महाराजांच्या आणि आमच्या पंढरीनाथ पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेले. दरबारामध्ये जाऊन भगवंताच्या चरणाजवळ गेले, चरणाला स्पर्श केला. वरती कमरेवरती हात नेले. जसं कमरेवरती हात नेले तसं मूर्ती बाजूला गेली आणि अचानक तिथे आमच्या भगवान शंकराचं लिंग आमच्या नरहरी महाराजांच्या हाताला स्पर्श करायला लागलं. त्यांच्या मनामध्ये जसं तो स्पर्श झाला तसं त्यांना वाटलं की अरे हे काय चमत्कार आहे, मूर्तीच्या जागी माझ्या भगवंताचे लिंग. थोडीशी पट्टी काढून बघतात तर पुढे पांडुरंग परमात्मा दिसतोय. डोळे झाकून हात लावून बघतात तर लिंग दिसतंय. अरे हे काय चमत्कार आहे. डोळे उघडे ठेवले आणि ते त्या मूर्तीला गच्च असं धरलं. त्या मूर्तीला धरल्याच्या नंतर भगवान शंकराचा भाव यायला लागला आणि डोळे उघडून बघायला गेले तर पांडुरंग परमात्मा दिसायला लागला. महाराज नरहरी महाराजांना कळालं की हे काय आहे, आमचा भगवंत आणि पंढरीनाथ पांडुरंग एकच आहे. त्यांचा भेदभाव बाजूला गेला आणि तेव्हापासून त्यांनी भगवान शंकरांसोबत आमच्या पंढरीनाथाची सुद्धा भक्ती चालू केली आणि त्यांच्या मनातला भाव बाजूला गेला. त्याच दृष्टांतावरून आज आपल्याला कळतंय की हे जे भगवान शंकर आणि आपले भगवान पंढरीनाथ आहेत, जे विष्णू भगवंत आहेत, ते काही वेगळे नाहीत. हे दोघं सुद्धा एकच आहेत. या दोघांमध्ये जो भेद मानतो हरिहरा भेद, हरिहरा भेद, हो हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरे हरा वेद, हरे हरा वेद, हरे हरा वेद, हरे हरा वेद. नाही नाका करुवाद बोला, नाका नाही नाका करुवाद, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, हो एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. नाही नका आपल्याच गावाचं असणारं वैभव आपले निवृत्ती महाराज शिंदे राम महाराज, ते आपल्या कार्यक्रमाकरिता आजच्या आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरिता इथे उपस्थित आहेत. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. बघा आपण म्हणत असतो ही कथा सांगायला लागल्यात, कथा गोड लागते. कथा गोड लागताना गायन सुद्धा तेवढंच गोड लागत असतं. कारण जर का मी नुसती कथाच सांगत बसले तुम्हाला काहीच मजा येणार नाही. जेव्हा हे संगीत बंद झालं तेव्हा तुम्ही माझ्या कथेला म्हणता ही काय सांगत बसली, बडबड करायला लागली. ते संगीत चालू आहे म्हणून माझी कथा तुम्हाला गोड लागते. या संगीताला साथ करण्याकरिता जसे आपले माऊली महाराज असतील, आपले चंद्रकांत महाराज असतील, तसेच आपले राम महाराज देखील इथे उपस्थित आहेत. त्याबद्दल राम महाराजांचे खूप खूप आभार व्यक्त करते. तर हे जे भगवान शंकराचं आणि विष्णू भगवंताचं आहे, त्या दोघांमध्ये महाराज भेदभाव मानू नये. जो कोणी या दोघांमध्ये भेदभाव मानत असेल त्याच्या एवढा पापी व्यक्ती या जगामध्ये कोणी नाही. या दोघांमध्ये कधी भेदभाव नाही मांडला पाहिजे. यापुढे
निवृत्ती मार्ग आणि यापुढे आपल्याला भक्ती करण्याचे मार्ग सांगितलेले आहेत. ते भक्ती मार्ग काय आहे ते आपण उद्याच्या कथेमध्ये श्रवण करूया. तसेच सृष्टी